उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात मुलांना फळं खायला देणं खूप चांगलं असतं. यामुळे मुलांचे आरोग्य चांगलं राहतं आणि बॉडी हायड्रेटेड राहते. उन्हाळ्यात मिळणारं सर्वात चांगलं फळ म्हणजे कलिंगड. मुलांना कलिंगड देण्याआधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं की कलिंगड मुलांना कधी द्यायचं, कसं द्यायचं, किती दिलं पाहिजे. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या मुलांना कलिंगड देता की नाही. कलिंगड टेस्टी तर असतंच, पण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन असतं, जे की मुलांच्या डोळ्यांसाठी खूप चांगलं जीवनसत्व आहे. आणि कलिंगडामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे बाळाची बॉडी हायड्रेटेड राहते. आता बघूयात की बाळाला कलिंगड केव्हापासून सुरू करायचं. साधारण बाळ 6 महिन्याचं झाल्यावर बाळाला आपण सॉलिड फूड द्यायला सुरू करतो आणि 15-20 दिवस सॉलिड फूड दिल्यानंतर बाळाला कलिंगड तुम्ही देऊ शकता. तुम्ही जर पहिल्यांदा कलिंगड देत असाल तर थोडं थोडं द्या आणि 2-3 दिवस कलिंगड दिलं की निरीक्षण करत राहा. बाळाला काही त्रास तर होत नाही ना, जसं की काही रॅशेस, ॲलर्जी असं काही होत असेल तर कलिंगड देणं लगेच बंद करा. आता बघूयात बाळाला कलिंगड कसं द्यायचं. बाळाला कलिंगड देताना त्यातील सर्व बिया काढून टाका. 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या बाळाला कलिंगड प्युरी बनवून देऊ शकता. ज्यूस पण देऊ शकता, पण ज्यूसमध्ये सर्व फायबर निघून गेलेले असतात, जे बाळासाठी चांगले असतात. म्हणून ज्यूसऐवजी कलिंगड स्मॅश करून तुम्ही बाळाला देऊ शकता. बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर बाळाला कलिंगडाच्या छोटे छोटे फोडी करून देऊ शकता. आता बघूयात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट, बाळाला बाहेरून कापून आणलेलं कलिंगड देऊ नका. याने बाळाला फूड ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे बाळाला कलिंगड घरी आणून स्वच्छ धुवून मग कापून द्या. त्यात पण जर तुम्ही सकाळी कापून ठेवलेलं कलिंगड संध्याकाळी देत असाल तर ते योग्य नाही. जर तुम्ही कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर बाळाला असं कलिंगड देण्याआधी ते थोडा वेळ फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. कलिंगड नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर बाळाला तुम्ही ते देऊ शकता. नेक्स्ट आहे कलिंगड प्रमाणात द्या. बाळ खातं आहे म्हणून भरपूर द्यायचं असे चूक करू नका. सुरुवातीला 2 पीस द्या, नंतर हळूहळू प्रमाण वाढवू शकता. पण खूप जास्त पण कलिंगड द्यायचं नाही. जास्त कलिंगड दिलं तर बाळाला डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात, बाळाला त्रास होऊ शकतो. नेक्स्ट आहे बाळाला कोणतंही फ्रूट दिवसा द्यायचं आहे. रात्रीच्या वेळी बाळाला कोणतीही फळं द्यायची नाही आहेत. बाळाला कलिंगडावर पाणी किंवा दूध द्यायचं नाही, नाहीतर बाळाचं पोट दुखणं, पोट फुगणं असा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाला कलिंगड दिल्यानंतर बाळाचं पोट दुखतं आहे, उलटी करतं आहे, बाळ खूप रडतं आहे, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, अशावेळी बाळाला कलिंगड देणं बंद करा आणि बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्यांना सांगा की तुम्ही बाळाला कलिंगड दिलं आणि त्यानंतर हा त्रास सुरू झाला आहे. तर पेरेंट्स, या उन्हाळ्यात आपल्या बाळाला कलिंगड नक्की द्या, कारण कलिंगड खूप चांगलं फ्रूट आहे आणि बाळासाठी उन्हाळ्यात खूप चांगलं असतं. हा होता आजचा व्हिडिओ. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.